पाहायला मिळतंय। आपल्या ज्ञानदेव काशीद ऑफिशियल वरून आपण या ठिकाणी हे स्वागत पाहतोय। संघर्षयोद्धे म्हणून दादा जरांगे पाटील यांचं स्वागत या ठिकाणी जबरदस्त अशा प्रकारचं स्वागत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय आणि प्रत्येक क्षणाची अपडेट ही आपण या ठिकाणी या मुलुक मधून या ठिकाणी पाहतोय। या ठिकाणी जर बघितलं तर गावामध्ये म्हणून दादा जरांगे पाटील यांची प्रचंड विराट अशा प्रकारची मिरवणूक काढण्यात आलेली आहे। या मिरवणुकीमध्ये स्वतः आमदार संदीप भैया क्षीरसागर साहेब या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। माता भगिनी म्हणून दादा जरांगे पाटील यांचं प्रचंड विराट अशा प्रकारचं स्वागत या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतंय। आताची या घडीची सर्व लाईव्ह दृश्य आपण थेट या ठिकाणी या मुलुक मधून पाहतोय। मुलुक मधल्या या सगळ्या आमच्या ज्या माता भगिनी आहेत त्या या ठिकाणी जबरदस्त अशा प्रकारचं स्वागत संघर्षयोद्धे म्हणून दादा जरांगे पाटील यांचं स्वागत या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि प्रत्येक क्षणाची प्रत्येक लाईव्ह अपडेट या ठिकाणी आपल्या ज्ञानदेव काशीद ऑफिशियल युट्यूब चॅनलवरून आपण पाहतोय आणि आपल्या फेसबुक पेजवरून देखील या ठिकाणी पाहतोय। आणि जरांगे पाटील दादांचं स्वागत माता भगिनींकडून कशा पद्धतीने केलं जात आहे, आशीर्वाद दिले जात आहेत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ही प्रचंड विराट अशा प्रकारची गर्दी देखील आपल्याला पाहायला मिळते। प्रत्येक क्षणाची अपडेट या ठिकाणी आपण पाहतोय आणि ही प्रचंड विराट अशा प्रकारची गर्दी या मुलुक नगरीमध्ये या ठिकाणी जमलेली आहे आणि थोड्याच वेळात संघर्षयोद्धे म्हणून दादा जरांगे पाटील यांचं भाषण देखील या ठिकाणी सुरू होणार आहे। एक मराठा लाख मराठाचा जयघोष या ठिकाणी जबरदस्त या ठिकाणी होतोय आणि संघर्षयोद्धे म्हणून दादा जरांगे पाटील यांचं अतिशय तुफान विराट स्वागत या सगळ्या गावकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येत आहे। या रॅलीमध्ये ग्रामस्थ सहभागी झालेले आहेत। बालाघाटावरून प्रचंड संख्येने नागरिक देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि प्रत्येक क्षणाची लाईव्ह अपडेट ही आपल्या चॅनलवरून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे। आत्ताची ही लाईव्ह दृश्य थेट या मुलुक नगरीमधून या ठिकाणी आपण पाहतोय। मुलुकमध्ये प्रचंड विराट अशा प्रकारची गर्दी आहे आणि म्हणून दादा जरांगे पाटील यांचं स्वागत करण्यासाठी अशा प्रकारचे बॅनर देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि अशा पद्धतीने एक जबरदस्त अशा प्रकारचं स्वागत संघर्षयोद्धे म्हणून दादा जरांगे पाटील यांचं या मुलुक नगरीमध्ये या ठिकाणी करण्यात येत आहे। खैनाई महाराजांच्या या पवित्र पावन नगरीमध्ये संघर्षयोद्धे म्हणून दादा जरांगे पाटील यांचं स्वागत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। जबरदस्त अशा प्रकारचं स्वागत या ठिकाणी या सगळ्या गावकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येत आहे आणि प्रचंड संख्येने गावकरी एकत्रित आलेले आहेत। मित्र, हे लाईव्ह तुम्ही कुठून पाहताय कॉमेंट्स मध्ये नक्की लिहा। तुम्हाला आवाज पोहोचतोय का ते देखील लिहा आणि आपल्या ज्ञानदेव काशीद ऑफिशियल वरून प्रत्येक क्षणाची प्रत्येक लाईव्ह अपडेट हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय। या ठिकाणी जर आपण बघितलं तर संघर्षयोद्धा म्हणून दादा जरांगे पाटील यांना बसण्यासाठी अशा प्रकारचा रथ या ठिकाणी करण्यात आलेला आहे। हे लाईव्ह तुम्ही कुठून पाहताय हे देखील कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका बांधवांनो आणि प्रत्येक क्षणाची प्रत्येक लाईव्ह अपडेट ही आपण या ठिकाणी पाहतोय। संघर्षयोद्धे म्हणून दादा जरांगे पाटील आलेल्या प्रत्येक नागरिकाचं स्वागत या ठिकाणी स्वीकारतायत। माता भगिनी त्या ठिकाणी औक्षण करून त्यांना या ठिकाणी आशीर्वाद देत आहेत आणि ही प्रचंड गर्दी आपण या ठिकाणी या गावामध्ये पाहतोय। दुबईहून काही बांधव पाहतायत, पुण्यातून काही बांधव या ठिकाणी लाईव्ह या ठिकाणी पाहतायत। सर्वांना जय शिवराय दादांनो। या ठिकाणी आपण बघतोय छत्रपती संभाजीनगर मधून काही बांधव पाहतायत। या ठिकाणी सगळे बांधव या ठिकाणी वेगळ्या भागातून आणि परिसरातून या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून प्रत्येक क्षणाची अपडेट या ठिकाणी पाहत आहेत आणि आपल्या चॅनलवरून या ठिकाणी म्हणून दादा जरांगे पाटील यांची ही निघालेली प्रचंड विराट अशा प्रकारची रॅली आपण या ठिकाणी दाखवतोय। प्रत्येक क्षणाची अपडेट देण्याचं काम या ठिकाणी आपण करतोय आणि या गावामध्ये जर आपण बघितलं तर रस्त्यावरती लोक आहेत, आजूबाजूला लोक आहेत, सर्वत्र लोक आहेत आणि माता भगिनी या ठिकाणी म्हणून दादा जरांगे पाटील यांचं अशा पद्धतीने या ठिकाणी औक्षण करतायत, आशीर्वाद देत आहेत। या ठिकाणी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आपण सगळेजण लाईव्ह पाहतायत आणि काही क्षणातच म्हणून दादा जरांगे पाटील यांचं भाषण देखील या ठिकाणी आता सुरू होणार आहे आणि भाषण सुद्धा या ठिकाणी आपण ऐकणार आहोत। या ठिकाणी पुढे डीजे लावण्यात आलेला आहे। डीजेच्या तालावरती या ठिकाणी सगळे तरुणाई अत्यंत आनंदाने संघर्षयोद्धे म्हणून दादा जरांगे पाटील यांचं मुलुक नगरीमध्ये स्वागत करतायत। गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद ओसंडून वाहतोय। आपण जर बघितलं तर या ठिकाणी उत्सुकता आहे, लहान मुलं देखील या ठिकाणी आहेत आणि सगळेच लहान थोर या स्वागत रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि प्रत्येक जण आत्ताचा हा क्षण जो आहे तो आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे सगळे तरुण बांधव करतायत आणि जर या गावामधली जर गर्दी आपण बघितली तर प्रचंड अशा प्रकारची गर्दी या ठिकाणी जमलेली आहे। आमदार संदीप भैया क्षीरसागर साहेब या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत। गावकऱ्यांनी जी मिरवणूक या ठिकाणी काढलेली आहे ही प्रचंड विराट अशा प्रकारची मिरवणूक गावकऱ्यांनी या ठिकाणी काढलेली आहे
आणि मुळूक नगरीमध्ये या ठिकाणी जर आपण बघितलं तर संघर्ष होते मनोजदादा जरांगे पाटील